होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे। नमस्कार, मी जान्हवी सावंत, जय हरी विठ्ठल, सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील 4 पिढ्यांनी एकत्र येऊन महापूजा संपन्न झालेली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी तसेच वडील संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेमध्ये सहभागी झाले होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाला चांगला पाऊस होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे असं साकडं विठ्ठलाला घातलेलं आहे। आषाढी वारीच्या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आणि वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले। पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्तांचा महापूर पाहायला मिळाला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्यात। सलग तिसऱ्यांदा पूजा करण्याचा मान आपल्याला मिळाला, हे आपलं भाग्यच आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। तर 4 पिढ्या पूजेवेळी सोबत आहेत असं देखील वक्तव्य त्यांनी केलं। तर मंदिर विकासासाठी 103 कोटी देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे। कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला। आणि एकटा नाही तर 4 पिढ्या, माझे बाबाही होते पूजेला। आज 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं। पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर, बळीराजावरची संकट दूर कर, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे। कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे। शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, युवक, ज्येष्ठ, सगळे लोक, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते। आज आषाढी एकादशी, पंढरपूर वारी समाप्तीचा दिवस। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय पूजा केली। थेट त्याच मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात। जय हरी विठ्ठल याचसाठी केला होता अट्टहास, अशीच अवस्था आज पंढरीत आलेल्या संपूर्ण वैष्णवांची आहे, वारकऱ्यांची आहे। कारण ज्या रूपाचं दर्शन घेण्यासाठी गेल्या जवळजवळ महिनाभरापासून हे सगळे वारकरी आपल्या घरापासून पंढरपूरपर्यंत पायी चालत होते, ती वारी आज पूर्ण झाली आहे। पांडुरंगाचं दर्शन झालंय, शासकीय पूजा संपलेली आहे। पुजारी गणांनी ही सगळी शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करवून घेतली आणि हे सावळे सुंदर रूप आता आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहत आहात। अतिशय सुंदर असं मोहक रूप आता विठुरायाचं आपल्याला पाहायला मिळतंय। वारकऱ्यांची जी मांदी आळी आहे ती पंढरपूरमध्ये आलेली आहे। गेल्या जवळजवळ महिनाभरापासून हे सगळे वारकरी, मग ते माऊलींच्या पालखीच्या माध्यमातून असतील किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीच्या माध्यमातून असतील किंवा अन्य संतांच्या पालखीच्या माध्यमातून असतील, हे पंढरपूरपर्यंत येऊन दाखल झालेले आहेत। या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ 15 ते 20 लाख भाविक आत्ता पंढरपूरमध्ये आहेत। आज आषाढी एकादशीचा महोत्सव पंढरपूरमध्ये सुरू आहे आणि शासकीय पूजा संपली। आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व भाविकांना मंदिर खुलं होईल आणि लवकरच या सगळ्या वारकऱ्यांचं डोळ्याचं पारणं फिटणार आहे। कारण एवढ्या दिवसांची त्यांची जी आस आहे ती आस त्यांची पूर्ण झालेली आहे।
थेट विठ्ठल मंदिरामधून आपण विठुरायाचं दर्शन आपल्या भक्तांसाठी घेऊन आलेलो आहोत। आजचा हा आषाढीचा अतिशय सुंदर आणि पावन असा दिवस, पुण्य दिवस आपण ह्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहत आहात। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून। आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचं सावळं सुंदर रूप जसं सजलं होतं तसंच रखुमाईचं लोभसवाणं रूप देखील असंच मनमोहक दिसत होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाईंनी रुक्मिणी मातेच्या चरणी पैठणी देखील अर्पण केली होती। जसं पंढरपुरात विठ्ठलाचं सावळं सुंदर रूप सजलं होतं त्याच पद्धतीने रखुमाईचं मनमोहक रूप देखील सजलं होतं आणि हे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी, वारकऱ्यांनी गर्दी केली होती। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा देखील दिल्यात। सलग तिसऱ्यांदा पूजा करण्याचा मान आपल्याला मिळालं हे आपलं भाग्य आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। तर 4 पिढ्या पूजेवेळी सोबत होत्या असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय। शिवाय मंदिर विकासासाठी 103 कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर मंदिरामध्ये शासकीय पूजा केली। यावेळी मुख्यमंत्र्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत उपस्थित होतं। मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील यावेळी सपत्नीक उपस्थित होते। तर त्यांनी देखील जय महाराष्ट्रकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, पाहूयात। आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी, सगळ्या वारकऱ्यांसाठी जसा आनंदाचा दिवस आहे भाविकांचा तसा आमच्यासाठी देखील आहे। खूप मोठा दिवस आहे आषाढी एकादशी निमित्त। पूर्ण परिवार 4 पिढ्या आमच्या एकत्र सलग तिसऱ्या वर्षी जे आहे हे पांडुरंगाचं दर्शन घेतात, पांडुरंगाची पूजा करतायत। मला वाटतं हे खूप मोठं भाग्य आहे आमचं सगळ्यांचं आणि महाराष्ट्रामध्ये देखील एक वेगळं उदाहरण आहे की 4 पिढ्या एकत्र एकाच ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शन आणि पूजा। मला वाटतं ही खूप आनंदाचा क्षण आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये अनेक सामाजिक उपक्रम होतात। भिवंडीचे सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी देखील आपल्या 3000 भाविकांसह आषाढी वारीमध्ये सहभाग घेतला। निलेश सांबरे हे आषाढी वारीमध्ये सहभागी झाले होते। मी गेले 30 वर्षभर वारीसाठी येतोय। आता येताना मी आणखीन 3000 आमचे समाज बांधव आहेत त्यांना घेऊन आलेलो आहे वारीसाठी, का जे गरीब लोक आहेत, गरीब शेतकरी लोक आहेत की ज्यांना शेतीच्या कामामुळे किंवा महागाईमुळे येता येत नाही, त्या सर्वांना बसेसची व्यवस्था केलेली, त्यांना सर्वांना घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर इथे वैद्यकीय सुविधा आपल्या गेले 15 वर्षभर आहेत की इथे डॉक्टर असतात आणि रुग्णांना तपासण्याचा वारकरी कुठला आमचा दुखावता कामा नये किंवा त्याला कुठला आजार झाला तर लगेच तात्काळ ट्रीटमेंट केली जाते। अशा 2 ॲम्ब्युलन्स आहेत, 2 डॉक्टरांच्या टीम आहेत, ते मेडिसिन वगैरे सर्व मोफत त्यांना पुरवण्यात येतं।
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये अनेक सामाजिक उपक्रम होत असतात आणि भिवंडीचे सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे हे देखील आषाढी वारीमध्ये सहभागी झाले होते। आपल्या 3000 भाविकांसह ते आषाढी वारीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि आपण करत असलेल्या सामाजिक उपक्रमांसंदर्भात त्यांनी माहिती देखील दिली। निलेश सांबरे हे पांडुरंगाच्या चरणी लीन झाले। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे। आषाढी वारीमध्ये ते सहभागी झाले। आपल्या 3000 सहकाऱ्यांसोबत निलेश सांबरे हे वारीमध्ये सहभागी झाले होते। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आषाढी एकादशीचे औचित्य साधत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या एकूण 21 अभ्यासिकेंच्या वतीने आज विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात आलं। जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही गेली 15 वर्ष शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर कार्य करते। संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे कोणाकडून कसलीही देणगी न घेता स्वखर्चाने संस्थेचे सर्व उपक्रम गोरगरिबांसाठी राबवत आहेत। समाजातल्या गुणवत्ता असलेल्या गोरगरीब मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतूने ठाणे शहरामध्ये संस्थेच्या वतीने 21 अभ्यासिका चालवल्या जातात। महागड्या क्लासेसची फी भरू न शकणाऱ्या अनेक मुलांना या अभ्यासिकेच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन दिलं जातं। तसेच त्यांना करिअर विषयक मार्गदर्शन देखील केलं जातं। अधिक गुणवत्ता असलेल्या आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनाही संस्थेच्या वतीने पाठबळ दिलं जातं। शिक्षणाची ही गंगा जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचावी या उद्देशाने जिजाऊ शिक्षण संस्थेच्या एकूण 21 अभ्यासिकेतील मुलांना घेऊन आज शैक्षणिक दिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त निलेश सांबरे यांच्या वतीने शहापूर ते पंढरपूर अशी 16, 17 आणि 18 जुलै या 3 दिवशी पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी मोफत बस तसेच भोजनाची आणि निवासाची सोय करण्यात आली। तसेच या भाविकांसोबत जिजाऊ संस्थेच्या श्री भगवान महादेव सांबरे या रुग्णालयातील 5 डॉक्टर्स, 4 नर्स तसेच 2 रुग्णवाहिकांची सेवा देखील पुरवण्यात आली। यावेळी सर्व भाविकांची मोफत तपासणी करून त्यांना गरज भासल्यास मोफत औषधं देखील पुरवण्यात येत आहेत। गेल्या 10 वर्षांपासून अँब्युलन्स आणि डॉक्टर आणि नर्सेसची टीम ही निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेकडून वारकऱ्यांना एकादशी निमित्त पुरवण्यात येते। पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी ही टीम पुरवली जाते। गरिबीतून वर यायचं असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे। आपण उच्च शिक्षण घेऊन आपली आणि समाजाची परिस्थिती बदलू शकतो। समाजाला दिशा हवी असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच शैक्षणिक दिंडीचं आयोजन करून या माध्यमातून हा संदेश आपण पोहोचवत आहोत असे उद्गार देखील त्यांनी काढले। ज्या ठिकाणी कुठल्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अडचण येईल त्या ठिकाणी जिजाऊ संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास यावेळी सांबरे यांनी व्यक्त केला। नमस्कार। सर्वप्रथम सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। खरं तर पांडुरंगाची वारी आणि शिक्षणाच्या दारी पांडुरंग आणि आपल्या या सर्व समाजाच्या कल्याणासाठी सदैव उभा आहे। तसंच ठाणे शहरात किंबहुना कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये जिजाऊच्या माध्यमातून एक शिक्षणाची वारी अविरत वाहत आहे। तर जिजाऊ संस्थेद्वारे ही शैक्षणिक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शिक्षणाच्या माध्यमातून ज्या 21 अभ्यासिका चालवल्या जातात त्या विद्यार्थ्यांना घेऊन या शैक्षणिक दिंडीचं आयोजन करत असल्याचं सांबरे म्हणाले। निलेश सांबरे यांच्या माध्यमातून जिजाऊ शिक्षण संस्थेने ही शैक्षणिक दिंडी काढली होती। विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचं महत्त्व कळावं यासाठी या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं।
डोंबिवलीमध्ये आयरे रोडवर असलेलं प्रतिपंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर या मंदिरामध्ये पहाटे 4 वाजल्यापासूनच भक्तगण दर्शनासाठी रांगेत उभे होते। ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही अशा भक्तांसाठी शिवसेना शहर प्रमुख स्थानिक नगरसेवक राजेश मोरे हे आयोजन करत असतात। उपवास असणाऱ्या भक्तांसाठी साबुदाणा खिचडी, केळी असा उपवासाचा आहार असतो। विठ्ठल रखुमाईसाठी तुळशी माळा आणि प्रत्येक भक्ताला दर्शन झाल्यावर तुळशीचं रोपटं भेट दिलं जातं। पुरातन मंदिरामध्ये सकाळपासूनच भजन, अभंग विविध मंडळ साजरे करत असतात। यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत असतात। डोंबिवलीमधील आयरे रोडवर असलेलं हे प्रतिपंढरपूर विठ्ठल रखुमाईचं मंदिर, या मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी दिसून आली। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दिसून आली। तर यावेळी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी तसेच अल्पोपहाराची तयारी देखील करण्यात आली होती। दापोलीमध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांचा उत्साह शिगेला जाऊन पोहोचला। रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोलीमध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रामीण भागामध्ये विठुरायाचा गजर ऐकण्यास मिळाला। दिंडीच्या माध्यमातून शहरामध्ये भाविक एकत्र आले। एकादशी निमित्त दिंडीमध्ये लहान मोठ्यांचा उत्साह दिसून आला। टाळ, मृदुंग आणि फुगडीच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण दापोलीमध्ये पाहायला मिळालं। दापोलीमध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांचा उत्साह शिगेला जाऊन पोहोचलाय। रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोलीमध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रामीण भागात विठुरायाचा गजर ऐकायला मिळाला। आषाढी एकादशी निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं। अनेक विठ्ठल मंदिरामध्ये विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। नांदेड शहरामध्ये स्वामी समर्थ केंद्र ते गजानन महाराज मंदिरापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली। या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते। विठ्ठल नामाच्या जयघोषाने नांदेड शहर दुमदुमून गेले। तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने वेंगुर्ले आरवली येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विठ्ठलाचे वाळू शिल्प साकारले। अवघ्या 1 तासामध्ये 16 इंच उंचीचं असं वाळू शिल्प रविराज चिपकर यांनी साकारलंय। सदर वाळू शिल्प त्यांनी सोनसुरे येथे साकारलंय। त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी उंचीचं वाळू शिल्प साकारल्याचा दावा केलाय। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भक्तीमध्ये तल्लीन झालेले असताना साईबाबांच्या शिर्डीमध्ये देखील आषाढीचा उत्साह बघायला मिळाला। साई भक्तांच्या देणगीतून साई मंदिर आणि परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। साईंच्या मूर्तीला तुळशीपत्राचा हार घालण्यात आला। साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीमध्ये आषाढी एकादशी साजरी केली जाते। कर्नाटक येथील साईभक्त एस प्रकाश यांनी मंदिर आणि परिसराला आकर्षक फुलांची सजावट केली असून साईबाबांच्या मूर्तीला कोट्यावधी रुपयांच्या आभूषणासह तुळशीपत्रांची माळ देखील घालण्यात आली। शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साई भक्त दर्शनासाठी इथे दाखल झाले होते। साई भक्तांना आज आमटी आणि साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आला। विठ्ठल जयघोषामध्ये अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेलाय। त्यामध्ये मुंबई कुठे मागे नाहीये। मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये पंढरपूर अवतरलं। मुंबईच्या रेल्वेतून प्रवास करणारे, भजन करणारे मुंबईकर मुंबईमध्ये चर्चगेट स्थानकामध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणुकीचं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं।
वर्ध्यातील सेलू तालुक्यामधील तीर्थक्षेत्र घोराड येथील विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली असून पंचक्रोशीतील भाविकांनी घोराड इथे पोहोचत विठ्ठल दर्शन घेतलं। आषाढी एकादशी निमित्त भाविक विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले। जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरे देणाऱ्या भाविकांना राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षिसं देण्यात येतात। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि आजच्या प्रश्न मंजुषेला मी सुरुवात करतोय। आपल्याला माहिती आहे आम्ही नेहमीच या वारकऱ्यांना प्रश्न विचारतो आणि योग्य उत्तर देणाऱ्या वारकरी बांधवांना आपण देतो आमच्या राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट। चला तर मग आजच्या प्रश्न मंजुषेला सुरुवात करूया। माझा पहिला प्रश्न आहे, नीट ऐका आणि ज्याला उत्तर येते त्याने फक्त हात वर करता, प्रश्नाचं उत्तर देऊ नका, फक्त हात वर करा। माऊलींच्या बहिणीचं नाव काय? या तर मुक्ताबाई। तुमचं नाव सांगा। मीना दिलीप सुतार। हा? मीना दिलीप सुतार, मीना दिलीप सुतार। कुठून आलात? पुण्यावरनं। माऊलींच्या बहिणीचं नाव काय? मुक्ताबाई। मुक्ताबाई, बरोबर। टाळ्या वाजवा। आपण यांना आमच्या राजबिंदूकडून देतोय हे एक छोटंसं गिफ्ट। आता दुसरा प्रश्न, माऊलींची पालखी कोणत्या घाटातून जाते? या। सविता सुग्रीव होते, राहणार सूस। हो, सुसगाव पुणे। पुणे। आता उत्तर सांगा। माऊलींची पालखी दिवे घाटातून येते। बरोबर, माऊलींची पालखी दिवे घाटातून येते। आपण माऊलींना देऊया महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं ही छोटीशी भेट। रामकृष्ण हरी। आता या बाजूसाठी प्रश्न, आता तुम्ही उत्तर द्यायचे। तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण कुठे होतं? सांगा। या। बेलवाडी। नाही, पहिलं उभं रिंगण, पहिलं उभं रिंगण कुठे होतं? हा, पण ते तुम्ही झालायत एकदा। कोणाला येतंय उत्तर? माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण। चला पुढे जाऊया आपण। वारकरी संप्रदायाचा गुरुमंत्र काय आहे? या। नाव सांगा तुमचं। संदीप निकोट, कुठून आला? मुंबईवरून। उत्तर सांगा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, बरोबर। माऊलींचा हा एक गुरुमंत्र आहे। आमच्या ग्रीन गोल्ड सीड्स तर्फे हे एक छोटंसं गिफ्ट। आणि आता प्रश्न मंजुषेमधला शेवटचा प्रश्न, पसाय दानाची सुरुवात काय आहे? या। अमोल सीताराम घडगे, कुठून आला? मुंबई घाटकोपर। आता नाव सांगा, उत्तर सांगा। पसायदानाची पहिली सुरुवात आता विश्वास मके देवे। बरोबर, आता विश्वात मके देवे ही पसायदानाची सुरुवात आहे। आमच्या राजबिंदू तर्फे हे एक छोटंसं गिफ्ट। आणि याबरोबरच आजच्या प्रश्न मंजुषेमध्ये इथेच थांबतोय। धन्यवाद। जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात आम्ही इतके दिवस वारीचा अनुभव तुम्हाला करून दिला आणि आम्हीही हा असाच अनुभव घेतलाय। आज हा वारी विशेष जय हरी विठ्ठल कार्यक्रम इथेच संपवतोय। रामकृष्ण हरी।